चला घाई करायची विनंती असेल. यानंतर जीवदानी स्पोर्ट्स नागले संजय 11 नागले असा मॅच होणार आहे. 3 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या संगणकाने नोंद घ्यायची आहे. 3 ओव्हर नंतर आपले कॅप्टन पाठवून द्या लगेच टॉस करण्याकरता. त्यानंतर साई 11 डोंगरीपाडा आणि शिवसाई पलशाचा पाडा. स्ट्राईक वरती पाहतो आपण नागेश याला. राज माली ना स्ट्राईक एंड वरती आहे. पहिलं षटक टाकण्याकरता कृष्णा कोल्हेकर. पहिला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील झाली होती मात्र पंचांनी सांगितलं की चेंडूने उचली जास्त घेतलेली आहे. यष्ट्यांच्या वरून हा चेंडू निघून गेला असता तेच कारण नॉट आउट सांगितले पंचांनी. डॉट बॉलने सुरुवात केली मनीष कृष्णा या गोलंदाजाने. कृष्णा कोल्हेकर आपण पाहतोय पहिलं षटक टाकतोय. फुलटॉस चेंडू ऑन साईडला क्षेत्ररक्षक होते तिकडे झेल ड्रॉप जीवनदान. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. बघा झेल सुटल्यानंतर चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला. पुन्हा एकदा खूप चांगला फटका ते केला गेला. गॅप मध्ये आहे. पुन्हा एकदा चेंडू फरार सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बघा खराब क्षेत्ररक्षण सातत्याने इथे आपल्याला पाहायला मिळालंय श्रीमुंडा स्पोर्ट्स काजूपाडा या टीम कडून. इथे बघा चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे त्याचा फायदा उचलला गेला. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 10 या आकड्यावरती. खोलवटे पाजा चेंडू आहे. चेंडूला खोदून काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. या 2 धावा धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा एक बॉल बाकी आहे षटकात. ते बघा चेंडूला सोडून दिला. यष्टरक्षकाने देखील बॅटरने देखील धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता मात्र धाव मिळणार नाहीये. मात्र वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावली 13 या आकड्यावरती. 13 रन्स 13 धावा या धावफलकावरती लागलेत. इथे बघा खूप चांगला फटका ते खेळला गेलाय. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूचा पाठलाग करण्याबद्दल चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावन करता. आणखीन एक चौकार या षटकात आलाय. गणेश येतोय. गणेश तारवी दुसरं षटक टाकण्याकरता 17 धावा या पहिल्या षटकात खर्च केलेत. इथे बघा फलंदाज बाद झालाय. चेंडू पायाला लागल्यानंतर चेंडू सरळ यष्टांवर जाऊन लागलेला आहे. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. श्रवण येतोय, श्रवण माली न्यू बॅटर. धावसंख्या 17. स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे मनीष. पुन्हा एकदा थोडासा मिसफिल्ड झाला मनीष कडनं. 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. पूल करण्याचा प्रयत्न. पूल पॉवरफुल होईल का? क्षेत्ररक्षक आहे तिकडे, जज करतोय आणि जजमेंट खराब. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. बघा झेल ड्रॉप झाला आणि 4 धावा देखील मिळाल्या. थोडीशी खराब कामगिरी इकडे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून होताना आपल्याला पाहायला मिळाले. 23 धावा धावफलकावरती. बघा बॅटचा एज लागलाय आणि आता फलंदाज बाद होऊन माघारी परततोय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नव्याने बॅटर आपण पाहतोय प्रवीण आलेला आहे. प्रवीण भुयाल. धावसंख्या 23. या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. त्यांचा वेध घेणारा चेंडू आहे. ते का मनोज आलाय आणि मनोज करता देखील एक निर्धाव चेंडू इथे टाकलाय गणेश तारवी. आणि गणेश तारवीचा षटक खूप चांगला राहिलेला आहे. एक मिसफिल्डचा चौकार तिकडे मिळाला, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक झाला. 3 विकेट्स त्यांनी मिळवले. 6 धावा खर्च केल्या. धावसंख्या 23. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय. यानंतर टॉस केला जाईल. चला नागले टीम आपले कॅप्टन पाठवून द्यायचे आहेत. नागले यानंतर एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. जीवदानी स्पोर्ट्स नागले, संजय 11 नागले. ते बघा स्लॉट मध्ये चेंडू होता. हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. थँक्यू डीजे. नागेश शेलकाने खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. ते बघा बॅकफुटवर जाऊन चेंडूला घेऊन काढलाय. फाईनली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र खराब क्षेत्ररक्षक झालेला आहे. खराब फिल्डिंग. चेंडू फरार. सीमारेषा पार.
आणखीन एक चौकार, 4 धावा. पंजारी शर्ट पड़के बिगर वाला तूने तेरे चकले वाला पंजारी शर्ट पड़के बिगर वाला तूने तेरे चकले वाला पंजारी शर्ट पड़के बिगर वाला तूने तेरे चकले वाला पंजारी शर्ट पड़के बिगर वाला तूने तेरे चकले वाला थँक्यू डीजे. मिसफिल्डच्या भरपूर धावा आपण पाहतोय. धावफलकावरती लागलेत. फुलटॉ चेंडू आहे. पुन्हा एकदा शतरक्षक आले 2. पुन्हा एकदा मिसफिल्ड. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. बघा बॉलिंग खूप चांगली होतीये, मात्र शतरक्षकांची हवी तशी साथ मिळत नाहीये. गोलंदाजाच्या पाठीचा कणा म्हणून शतरक्षकांना ओळखलं जातं, मात्र इथे पाठीचा कणा तुटलेला पाहायला मिळतोय श्रीमुंडे स्पोर्ट्स काजूपाडा संघाचा. कारण जे शतरक्षक आहे सातत्याने खराब हे झालेलं आहे. फुलटॉ चेंडू पुन्हा एकदा मेजवानी होती, स्वीकारली आणि ठोकला. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल सक्सेसफुल ठरलाय सक्सेसफुल ठरलाय अरे मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय. काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला नागेश शिलकाची पाहायला मिळते. तर बघा एक निर्धाव चेंडू त्यांना दिसतोय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. डॉट बॉल, शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. ते बघा चेंडूला लॉंग लीग क्षेत्रामध्ये कुंकाळलाय. चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांकरता नागेश शेलकाची अप्रतिम खेळी इथे आपल्याला पाहायला मिळालंय. या 4 धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 47 या आकड्यावरती. 47 47 धावा धावफलकावरती लागल्यात. 48 धावांचं टार्गेट ठेवलंय. 18 बॉलमध्ये 48 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील श्रीमुंडे स्पोर्ट्स काजूपाडा टीमला. चल आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. एका बाजूने आपण संजय 11 नागले पाहतोय, तर एका बाजूने जीवदानी स्पोर्ट्स नागले. तर मी विनंती करतोय सन्माननीय राजेश भुयाल यांनी विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते मी टॉस करतोय. सन्माननीय राजेश भुयाल. चला पाहुण्यांना विनंती असेल छापा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. चला पाहुण्यांना विनंती असेल आपण आमच्या स्टेजवरती जाऊन बसायचं आहे. नागले संघ आपण दोन्ही नागले संघ आहेत. जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्याने निर्णय काय असेल? शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. मागचं कारण तुमच्या गावातील संघ आहे, मनामध्ये काय चाललंय आणि या संघामध्ये वातावरण कसं आहे? कारण तुमच्या गावातील संघ तुमच्या समोर काय नाही, चांगले टीम आहेत समोरची, पण आम्ही पण चांगले आहे. बघूया काय होते आता. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच. शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावलाय. दिपेश आहेत आपल्यासोबत. दिपेश, टॉस गमावलाय, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हळदीने मनासारखं लागलं, मला लागलाय.
मनासारखं नाही लागलं. म्हणजे टॉस जिंकला असता आपण देखील क्षेत्ररक्षण केलं असतं. आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना 4 ओव्हरमध्ये किती धाव बनवायचा प्रयत्न असेल? 40-45. तुमच्या गावातील संघ तुमच्या समोर आहे. टीममध्ये वातावरण कसं आहे? चांगलं आहे. अ, असे कुठले खेळाडू आहेत की जे जास्त फॉर्ममध्ये तुमच्या संघामध्ये आणि चांगला परफॉर्मन्स देतील? यश माचेकर, प्रतीक भोईर. चला शुभेच्छा असतील. मॅच देखील सुरू होतोय. यानंतर जो मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही नागली गावातील संघ आहेत. एक चांगली लढत पाहायला मिळेल या दोन संघादरम्यान. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. चेंडू हवेमध्ये आहे. 2 षटरक्षक आलेत. प्रयत्न तर केलेत मात्र प्रयत्नांना यश मिळालेलं नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय. बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. अरे साऱ्यांना त्याच लागलंय क्रेज फॅन फॉलोविंग वाढतंय रोज जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण इथे पाहतोय. गणेश तारवी असा पहिल्या बॉलवरती आक्रमण केलेलं आहे. ते बघा दुसरा बॉल सोडून दिलाय. स्वतःला त्याने थांबवलेला आहे आणि स्वतःलाच काहीतरी तो विचारतोय. बघा पहिल्या बॉलवरती षटकार आलेला त्याच कारण त्यांनी स्वतःला थांबवलंय. 48 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. प्रति षटकामागे 16 धावा बनवायच्या आहेत. ब्लॉकरमध्ये हा चेंडूला सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑफ मधून शतरक्षक पोहोचलाय तिकडे. बघा सूरज होते तिकडे. सूरज काणात त्यांच्याकडे थोडासा मिसफील्ड झाला मात्र तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती आणि या 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावसंख्या आता 8 या आकड्यावरती 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. राज पुन्हा एकदा ते बघा क्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता. तिकडे फलंदाज गणेश मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये कारण चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय पूर्णतः खाली राहिला होता. ते बघा हाफ ट्रॅकर होता. बॅट बॉल संपर्क काही झालेला नाहीये आणि आपण पाहतोय आणखीन एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. बॅट्समन आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफूट वरती राहिला होता. त्याचा फायदा मिळालाय. तो म्हणजे गोलंदाज झाला राज माळी याला डॉट बॉल. इथे बघा इनफिल्डच्या वरून हा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक पोचतोय का तिकडे? मनोज आपण पाहतोय चेंडूचा बाटला करतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. तिसऱ्या वेळेचा देखील प्रयत्न होते मात्र 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या आता दुहेरी प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 38 धावींची आवश्यकता आहे. बघा अजूनही 38 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 38 धावा. नागेश दुसरं षटक टाकण्याकरता पहिला चेंडू फुलटॉस आहे. चेंडूला सरळ बॅटिंग कडे व्ही शेप मध्ये सूरज आहे तिकडे. चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. बघा चांगला थ्रो झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण. या 2 धाव्याने धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. अजूनही 36 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 11 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकावे लागतील. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर हाताला गेलाय.
बघा इकडे रिव्ह्यू घेतलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. पंचांनी तर व्हाईट बॉल इथे घोषित केलेला आहे. बघा रिव्ह्यू घेतलेला आहे आणि रिव्ह्यू आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. पंचांनी व्हाईट दिला होता आणि व्हाईट राहणार आहे, व्हाईट बॉल. बघा व्हाईट लाईनच्या बाहेर हा चेंडू पडला होता आणि व्हाईट लाईनच्या वरून हा चेंडू सरळ निघून गेलेला आहे, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि हा चेंडू प्लॉट मध्ये जाईल का, काय घडलंय काय बिघडलंय, तर 6 धावांचा इशारा येतोय पंचांकडनं. षटकार. थँक्यू डीजे. बघा खूप चांगला प्रयत्न केला तिकडे क्षेत्ररक्षकाने, मात्र पाय त्याचा बाउंड्रीच्या बाहेर देखील गेला होता तिकडे. इथे हुकचा फटका केलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय. षटकार, त्यानंतर हा चौकार. या चौकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता मॅच जिंकण्याकरता अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. बघा मॅच पुन्हा एकदा टर्न घेताना दिसतोय. 9 चेंडू आणि आता 25 धावा. 3 चेंडू टाकून झाले, 3 चेंडूचा खेळादेखील बाकी या षटकात. फ्लोरा लेनचा चेंडू, मात्र बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. आता पाहतोय आपण 8 चेंडू मध्ये 25 धावा या मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. 23 धावा धावफलकावरती लागल्यात, अजूनही 25 धावा बनवायच्या आहेत. 48चं टार्गेट आहे. इथे बघा मिस टायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या अवतीभोवती बघा फिरतोय आणि बघा खूप चांगला झेल देखील पकडतोय. क्वालिटी झेल. फलंदाज फेल. बघा 23 धावा धावफलकावरती लागल्यात, अजूनही 25 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. षटकार चौकार लागल्यानंतर चांगला कमबॅक नागेश शिलका या गोलंदाजाने केलेला आहे. शेवटचा बॉल. इथे देखील उलटा चेंडू, फुलर लेनचा चेंडू टाकला होता. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि षटक संपल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या बघितली तर 23 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. जे अजूनही 6 चेंडू बाकी आहेत आणि या 6 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि या 25 धावा. बघा शेवटच्या षटकात अनिल लांगे याने तब्बल 24 धावा खर्च केल्या होत्या. ज्या 24 धावा खर्च केल्यात ते आता या षटकामध्ये बनवायच्या आहेत. तब्बल अनिल लांग्याने 24 धावा खर्च केल्या होत्या 6 चेंडूमध्ये आणि आता 6 चेंडूमध्ये 25 धावा ह्या बनवायच्या आहेत. पहिला बॉल लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना आपण पाहतोय फलंदाज डेंजर एंडला धावत होता. चला पाहूया. मनीष तारवी आले होते. मनीष तारवीने तिकडे रस्ता देखील पकडलेला आहे. पाहूया
मनीष तारवीला असं वाटतं की तो फलंद बाद झालेला आहे, मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय अजूनही आलेला नाहीये. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय. फलंदाज बाद आहे. विकेट. बघा एक धाव पूर्ण झाली होती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मनीष तारवी हा फलंदाज बाद झालेला आहे. पाहूया नव्याने बॅटर कोण येतोय. अजूनही आपण पाहतोय 24 धावींची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. इथे बघा मिसटायमिंग झाला आणि आता गणेश तारवी याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद होतोय. विकेट डाऊन. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक मोरा. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक मोरा. अनिल लांगे आलाय. 4 चेंडूमध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. बघा हा चेंडू निर्धाव आलाय, म्हणजे आता 3 चेंडू आणि 24 धावा या मॅच जिंकण्याकरता आता बनवाव्या लागतील. फुलटॉस चेंडू आहे आणि या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा देखील उचललाय आणि लांग्याने ठोकलाय षटकार. 6 धावा. पाहुणा जेवला का? थँक्यू डीजे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला या षटकामध्ये. बघा इथे आता रेफर केलं गेलंय. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे की हा दुसरा बाउन्सर आहे की बघायचा आहे. चला तिसऱ्या पंचांनी या लगेच. धावसंख्या जर आपण बघितली तर पूर्णपणे स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 30 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. नो बॉल असेल. दुसरा बॉम्सर इथे टाकला गेलाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 31 या आकड्यावरती. बघा कमबॅक केलाय. बघा संधी इथे चालून आली होती अनिल लांगे या फलंदाजाकडे, मात्र त्या संधीचं सोनं त्याला करता आलेलं नाहीये. आता शेवटचे 2 चेंडू, मला 1 चेंडू बाकी राहिला या षटकातील. बघा व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा चेंडू इथे टाकला गेलाय. आता बघा 1 चेंडू आणि 16 धावा. बघा जोपर्यंत शेवटची धाव
आणि शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. सध्या तरी आपण पाहतोय 32 धावा या धाव फलकावरती लागल्यात. इथे देखील व्हाईट फॉल. बघा अजूनही मॅच संपलेला नाहीये, अजूनही मॅच मध्ये आहे श्रीमुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा संघ. बघा अनिल लांगे याने शेवटच्या षटकात तब्बल 24 धावा या खर्च केल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये ते 24 धावा त्यांना बनवायच्या होत्या. पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केला पंचांनी. पुन्हा एकदा बॉम्सर इथे टाकलाय आणि पंचांनी लगेच नो चेंडू हा घोषित केलाय. बघा अजूनही मॅच संपलेला आहे. बघा संधी चालून येते मात्र त्या संधीचं सोनं करताना दिसत नाहीयेत फलंदाज. इथे आता स्लॉट मध्ये हा चेंडू सूरज होता तिकडे, मात्र सूरजला हा चेंडू फील्ड करता आलेला नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे चौकाराला आणि आपण पाहतोय तब्बल 38 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 10 धावेनिशी आपण पाहतोय इथे पराभव स्वीकारावा लागतोय, तो म्हणजे श्रीमुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा या संघाला.